नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले असतील. बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी हे फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यामधले कित्येक तरी म्हणजे साधारणतः 70 ते 80 लोकांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत. 20-30% काही लोक राहिलेले आहेत की त्या लोकांचे फॉर्म अजून अप्रूव्हल येणं पेंडिंग राहिलेलं आहे किंवा काही लोकांचे अजून रिजेक्ट होत आहेत. म्हणजे त्याच्या काही वेगवेगळ्या त्रुटी असतील, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे. पण मित्रांनो, ज्या ज्या लोकांचा हा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे पण या लोकांचे पैसे अकाउंटला येणार नाहीत, ह्याचं कारण सांगतो मित्रांनो. जर तुमचा आधार नंबर जर तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तर ते पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. ह्याच्यासाठीची प्रोसेस काय आहे आणि कुठला आधार नंबर किंवा कुठला जो तुमचा आधार नंबर आहे तो कुठल्या बँक खात्याशी लिंक आहे, म्हणजे तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, स्टेट बँक आहे, PDCC बँक आहे, हे कुठल्या बँकेचं खातं आहे जे आधार नंबरला लिंक आहे जे तुम्ही दिलेलं आहे. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावी लागेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठला नंबर आधारला कुठला अकाउंट नंबर तुमचा लिंक आहे. समजा जर अकाउंट नंबर लिंक असेल का नसेल हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ही व्हिडिओ मित्रांनो संपूर्णपणे पहा. त्याच्याबरोबर आपल्या नवीन नवीन मित्रांना तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ, आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथं युडाईज सर्च करायचं आहे तुम्हाला गुगलवरती युडाईज सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल जे युडाईजचं पेज आहे ते ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचंय. मी डायरेक्ट तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला ते इझी होईल. याच्यामध्ये तुम्हाला हे असं ऑफिशियल पेज आहे. इथे तुम्ही आल्यानंतर इथे बघा, तुम्हाला 1 नंबरला आहे माय आधार म्हणून इथे फ्रंटला. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. इथं आता तुम्हाला माय सीडिंगचा ऑप्शन कुठं दिसतोय ते पाहूया आपण. बँक अकाउंट सीडिंग म्हणून एक ऑप्शन येतो. तर तुम्हाला बघा इथे आधार सर्व्हिसेस मध्ये इथे बघा तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिलेलं आहे. मित्रांनो, सेम पेज सेम वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा ओपन करू शकता. मोबाईलवर तुम्ही ओपन केल्यानंतर तुमचं जे गुगलचं क्रोम आहे ते ओपन केल्यानंतर राईट साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसतील. हे पहा, इथे जसे डॉट आहेत तसे डॉट दिसतील. त्या डॉट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लास्ट और सेकंड लास्ट ऑप्शन येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं पेज जसं असतं त्या पद्धतीने तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे पेज सापडेल. असं काही नाही की तुम्हाला कॉम्प्युटरचीच गरज पडेल. तर इथे बघा तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता मित्रांनो इथे बघा बँक सीडिंग स्टेटस आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि तुमचा कॅप्चर. कॅप्चर टाकला की तुमचा कॅप्चर व्हॅलिड होईल आणि तुमचा ओटीपी तुमचा जो ज्याचा कोणाचा मोबाईल नंबर असेल त्याला जाईल. तर जसा ओटीपी जाईल, ओटीपी गेला की तुम्हाला तिथून पुढची प्रोसेस लगेच करता येईल आपल्याला. तर मी आता इथे ज्याचा कोणाचा आहे त्याचा आधार नंबरचा ओटीपी टाकतो आणि लॉग इन करतो. जसं लॉग इन झालं की तुम्हाला येईल इथे डिटेल्स येतील. हे बघा, तर इथे माझं कुठलं जे आधारला माझं बँक नंबर लिंक आहे तो तुम्हाला दिलेला आहे. ते अशा पद्धतीचं तुम्हाला येतं, इथं तुम्ही पाहू शकता. आणि तुमचे जे काही म्हणजे प्रॉब्लेम येत असतील, कोणाचं आधारचं स्टेटस जर अपडेट होत नसेल किंवा आधार तुमचं जर बँकिंगला लिंक नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व मित्रांना याची माहिती मिळेल. त्यांच्या घरातील बहीण किंवा आई असेल तर त्यांना याचा फायदा होईल. तर मित्रांनो, याच्याबरोबरच ही व्हिडिओ इथं संपली असं सांगतो मी. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.